आम्ही मंत्रालयाला पाठवणार आहोत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याचा फटका शिक्षकांना बसतोय। निवडणूक ड्यूटी आणि टीईटी परीक्षा एकाच काळात आल्यानं अनेक शिक्षकांची परीक्षा बुडण्याची शक्यता निर्माण झाली। 7 आणि 8 फेब्रुवारीला टीईटी परीक्षा असताना निवडणूक प्रक्रिया 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे। त्यामुळे परीक्षा की ड्यूटी असा कठीण प्रश्न शिक्षकांपुढे उभा टाकलाय। त्यामुळे एकीकडे टीईटीची परीक्षा देणं न्यायालयानं बंधनकारक केलेलं असताना निवडणूक ड्यूटी लागल्यानं शिक्षकांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झालाय। मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यानं केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। राज्यातील हजारो शिक्षक आणि या शिक्षकांच्या सेवा या निवडणूक आयोगाने अधिग्रहित केल्यामुळे आणि नेमकं 7 फेब्रुवारीला आणि 8 फेब्रुवारीला केंद्र शासनाची CTET ही परीक्षा असल्यामुळे आमची राज्य निवडणूक आयोगाला ही विनंती आहे की ज्या शिक्षकांची 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी CTETची परीक्षा ही असेल अशा शिक्षकांना या निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे। परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेली आणि 26 वर्षाची साई तेजस्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरली।